मित्रांनो, राज्यभरातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। आपल्याला माहिती आहेच की दिव्यांग बांधवांना महिन्याला 2500 रुपये अनुदान दिले जाते। यासोबतच त्यांना व्यवसाय करण्यासाठी देखील आता 15,000 रुपये दिले जाणार आहेत। आता यासोबतची अनेक अशा 17 प्रकारच्या योजना दिव्यांग बांधवांसाठी सरकारच्या द्वारे सुरू केल्या गेल्या आहेत। या 17 योजनांबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला अगदी एका वेबसाईटवर मिळणार आहे आणि ज्या वेबसाईटवरून तुम्ही या सर्व प्रकारच्या योजनांसाठी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये अप्लाय देखील करू शकणार आहात आणि यामुळेच दिव्यांग बांधवांसाठी या अधिवेशनामध्ये घेतला गेलेला हा महत्त्वाचा निर्णय असणार आहे। आता या वेबसाईट कोणती असणार आहे, या योजनांसाठी तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही दिव्यांग बांधव अर्ज कसे करू शकतात, यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यामध्ये लक्षात घ्या बांधवांनो, सरकारचा हा मोठा निर्णय असणार आहे। हा निर्णय यामध्ये तुम्हाला फक्त हेच मिळणार नाही, काही तुम्हाला फक्त 1500 रुपयेच मिळणार नाही, तर तुम्हाला यामध्ये घरकुल मिळणार, तुम्हाला यामध्ये पेन्शन, शिष्यवृत्ती अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ हा दिव्यांग बांधवांसाठी राज्यभरातील करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी एकच पोर्टल सरकारच्या वतीने सुरू देखील करण्यात आले आहे। ज्या पोर्टलचा लाभ घेऊन तुम्ही या सर्व योजनांसाठी तुमचे अर्ज करू शकता आणि अर्ज करून तुम्ही या सर्व योजनांचा लाभ देखील योग्य पद्धतीने घेऊ शकता। आता या योजनांसाठीचा अर्ज कसा करायचा आहे, पोर्टल कोणते असणार आहे, सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे। परंतु त्याआधी अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राइब लगेच करून घ्या, जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तर हे पोर्टल कोणते असणार आहे याबाबतची माहिती आपण लगेच घेऊया। तर बघा, या ठिकाणी हे पोर्टल आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील, अतुल सावे जे आपले मंत्री आहेत ते असतील आणि त्यासोबत सचिव जे आहेत तुकाराम मुंडे ते देखील असतील। आता हे वेबसाईट कोणती आहे तर बघा, दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गुगलवर सर्च करू शकता, दिव्यांग सहाय्यक पोर्टल, आणि ते सर्च केल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट मिळणार आहे। वेबसाईटवर आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दिसणार आहे। या बॉक्समध्ये नोंदणी, दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी, म्हणजे लक्षात घ्या विषय काय आहे की तुम्ही एकदाच नोंदणी करायची आहे आणि ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे। कोणकोणत्या योजना आहेत ते देखील तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर योजना कोणत्या आहेत बघा, तर या ठिकाणी शासकीय योजनावरती क्लिक केल्यानंतर बघा यामध्ये एकूण किती योजना आहेत तर एकूण 17 योजना या ठिकाणी आहेत। 17 योजना कोणत्या कोणत्या आहेत तर दिव्यांग व्यक्तीसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी बघा, म्हणजे इयत्ता 10वी पर्यंत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती आहे। त्यानंतर बघा दिव्यांग व्यक्तीसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर, म्हणजेच की शाळेच्या परीक्षेनंतर त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार। त्यासोबत गुणवत्ता पुरस्कार असणार आहे। दिव्यांग व्यक्तीसाठी साधने आणि उपकरणांसाठी, म्हणजेच की दिव्यांग बांधवांसाठी जी साधने असतात, उपकरणे असतात, ते खरेदी करण्यासाठीची योजनेसाठी अप्लाय करायला तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक घेटे बघा तुम्हाला कोणकोणते नियम आहेत, काय आहेत, तपशील पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिसणार आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधून लगेच जाऊन ते पाहू शकता। त्यानंतर बघा दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कृत योजना आहे, प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी योजना आहे। त्यासोबत बघा रमाई आवास योजना आहे। या ठिकाणी बघा दिव्यांग व्यक्तीसाठी हे 1.5 लाख रुपये, माफ करा मागाशी मी 15,000 रुपये म्हटलो, परंतु हे 1.5 लाख रुपयापर्यंत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार म्हणजेच की व्यवसाय करण्यासाठी 1.5 लाख रुपये, मी चुकून मगाशी 15,000 रुपये बोललो गेलो होतो, पण 1.5 लाख रुपये मिळणार आहे। त्यासोबत दिव्यांग व्यक्तींसाठी विवाह प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार आहे। त्यानंतरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदी आवास घरकुल योजना असेल आणि त्यासोबतच रमाई आवास घरकुल योजना, यामध्ये देखील लाभ मिळणार आहे। किती रुपये मिळणार तर बघा या ठिकाणी 30,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर बघा हे लाभ किंवा नियमानुसार निकष बदलणारे आहेत। अशा विविध योजना आहेत। मी तुम्हाला काय सांगतोय लक्षात घ्या की भरपूर योजना दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू केल्या आहेत। शबरी आदिवासी घरकुल योजना आहे, रमाई आवास योजना आहे, विशेष सहाय्य योजना आहे। विशेष सहाय्य योजना म्हणजे जे आपल्याला 2500 रुपये महिन्याला मिळतात, तो या ठिकाणी बघा या लाभ आहे 2500 रुपये, त्यासाठी देखील तुम्ही लगेच तुमचा अर्ज करू शकता। त्यानंतर अजून कोणती योजना आहे तर बघा यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक म्हणजे 10वी पास झाल्यानंतर शिष्यवृत्ती मिळणार आहे। त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिक पूर्व देखील शिष्यवृत्ती आहे। प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे शहरी दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी देखील योजना आहेत। त्यानंतर प्रमाणपत्र जे प्रत्येक योजना या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला याचा अर्ज करायचा किंवा माहितीसाठी तपशील पहावरती क्लिक करायचं।
तपशील पहावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, वयोमर्यादा बघा 18 ते 79 वर्ष वय पाहिजे, त्यासोबतच 80% तुमच्याकडे किमान दिव्यांगत्व पाहिजे। त्यानंतर बघा तुम्हाला यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 2,500 रुपये, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना 2,500 रुपये। यासाठी तुमच्याकडे काय काय लागणार आहे तर बघा दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा आणि दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच की BPL स्थितीचा पुरावा। आता यामध्ये बघा 1,79,307 लोक दिव्यांग बांधव या योजनेचा लाभ घेतात। अशा विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकता। वेबसाईट असणार आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे। आता दिव्यांग बांधवांनो या संदर्भातील तुमचे कोणतेही प्रश्न असतात नक्की कमेंटच्या माध्यमातून विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा।